मी शीतल आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप महत्त्वाचा आणि खूप मजेशीर असा व्हिडिओ। तर मला करायचं होतं कबर्ड ऑर्गनाइज। आता दिवाळी जवळ आली आहे, कपाटात इतका पसारा होतो म्हणून मी गेली होती शॉपिंग साठी। आणि कसल्या शॉपिंग साठी तर मला ऑर्गनायझर्स घ्यायचे होते आणि मी असा विचार केला की माझ्या ड्रेसिंग टेबल साठी वेगळे ऑर्गनायझर आणि कबर्ड साठी वेगळे ऑर्गनायझर्स घेऊ। पण मला ऑर्गनायझर कबर्ड साठी भेटले नाही, पण मी ड्रेसिंग टेबल साठी घेतले आणि इतके सुंदर सुंदर घेतले। मी तेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि अजून खूप साऱ्या गोष्टी घेतल्या, माझ्या सासूबाईंसाठी काही घेतल्या, माझ्यासाठी काही घेतल्या, वज्रसाठी काही घेतल्या। तर मी सगळ्या गोष्टी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी काय काय शॉपिंग केली आणि किती किती रुपयाला होतं। या सगळ्या गोष्टी त्या पण सांगणार आहे आणि कुठनं केली हे पण सांगणार आहे। तर चला सगळ्यात पहिली गोष्ट घेऊ आणि व्हिडिओला सुरुवात करू। तर मी हे असं एक बॉक्स घेतलाय। मला ते माझ्या ड्रेसिंग टेबल मध्ये ठेवायचे किंवा मी माझ्या कबर्ड मध्ये पण ठेवू शकते। आता कुठे ठेवणार हे काही फिक्स नाही केलंय अजून, पण मी आणलंय, मला आवडलं होतं आणि छान होतं, दिसायला वगैरे पण छान दिसतंय। हे मी सगळ्या गोष्टी डीमार्ट मधनच घेतल्या आणि मला हे 99 रुपीजला मिळालं। 99 रुपीजच्या मानाने मला तरी छान वाटते, असते ठीक आहे, जरा छान आहे, ठीक आहे। दुसरी गोष्ट बघू आपण। हे माझा वज्र आला लगेच म्याव म्याव करण्याची होती, मांजर आहे म्हणून। आणि हे मी छोट्या छोट्या ज्वेलरी साठी घेतलंय। मी याच्यामध्ये ज्वेलरी ठेवू शकते, जसं की टॉप्स वगैरे असतील, कानातले छोटे छोटे, अजून आणि छोट्या छोट्या इयरिंग्स, पोथी वगैरे। तर याला असे छोटे छोटे कप्पे आहेत 3, 1 2 3, आणि याच्यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या पोथी वगैरे, आपले शॉर्ट मंगळसूत्रे वगैरे असे ठेवू शकता। आणि याला इथे पण वरती आहे, इथे पण तुम्ही काही काही ठेवू शकता। याच्यात छोटस कॉम्पॅक्ट वगैरे, लिपस्टिक छोटी वगैरे सुद्धा बसू शकतं, हे पण छान आहे। आणि मला हे मिळालंय 200 रुपयाला। हे जरा महाग आहे कारण ते थोडं युनिक आहे म्हणून, आणि याची प्राइस पण कमी झाली असेल, बिलामध्ये अजून कट डाऊन होत होती प्राइस मी बघितली तर। त्याच्यानंतर मी घेतलंय हे जार, हे ग्लास जार आहे, काचेची बरणी आहे आणि मला ही खूप दिवसांपासून घ्यायची होती मिठासाठी। आणि मी पहिल्यांदाच काचेची काहीतरी शॉपिंग केली, मला खूप आवडली होती ही। 99 रुपीजला मिळाली मला ही। मला खरंच माहित नाही की ही मला स्वस्त पडली की महाग पडली की कशी पडली, पण आमच्या दोघींचं डिस्कशन झालं होतं, माझ्या जाऊबाईंचं आणि माझं, की आम्हाला एकतरी अशी मिठाला बरणी पाहिजे होती, म्हणून मी घेतली मिठाला बरणी। आता मी ती दिवाळीची साफसफाई झाली का मगच यूज करायला काढणार आहे, आणि भीती तर आहे फुटली वगैरे तर काय करायचं, पण बघू, वापरून बघू, फुटली तर फुटली, दुसरी आणू। त्यानंतर मी हे असे 2 अजून ऑर्गनायझर्स घेतले। मी हे कबर्ड मध्ये ठेवणार आहे, कबर्ड मधल्या ड्रॉअर मध्ये ठेवणार आहे। हे तर मी फिक्स केलं की कबर्ड मधल्या ड्रॉअर मध्ये ठेवणार आहे, आणि याच्यामध्ये माझ्या छोट्या छोट्या वस्तू ठेवणार आहे मी, कपडे, छोटे कपडे वगैरे। तर याच्यासाठीच मी स्पेशल घेतले हे 2, आणि हे मला एक मला 90 रुपयाला मिळाले, कमी झाली असेल याची प्राइस अजून, तर हे 2 मला 180 रुपयाला मिळाले असतील प्राइस नुसार। त्यानंतर हे असे नॅपकिन्सचा सेट मिळाला। तर हे मायक्रोफायबर आहेत, म्हणजे मायक्रोफायबर मल्टीपर्पज क्लिनिंग क्लॉथ्स आहेत, आणि हे वज्राच्या बाबांनी घेतले कार मध्ये ठेवण्यासाठी, म्हणे की कार क्लिनिंग वगैरेला ठीक चांगलं राहतील। म्हटलं तुम्ही घ्या, फक्त मला 2 द्या त्याच्यातले किचन साठी। तर मी त्याच्याकडनं हे 2 घेणार आहे, आणि ते 2 गाड्यांमध्ये 2 क्लॉथ्स ठेवणार आहे। हे 4 क्लोथ्स 99 ला मिळाले, आणि म्हणजे क्लोथ्स म्हणजे हे टॉवेलच आहे आपले छोटे, फक्त पाणी जास्त ऍब्झॉर्ब करतात, किचन क्लीन वगैरे छान होतं याने, म्हणून त्यांना म्हटलं मला पण द्या। त्यानंतर ऑर्गनायझर्स मी असे, हे बघा, हे अजून 3 ऑर्गनायझर घेतले असे, 1 2 3। हे याच्यामध्ये मी माझं सगळं मेकअपचं सामान ठेवणार आहे। याच्यामध्ये मेकअपचं सामान सगळं, फाउंडेशन, ब्लश, लिपस्टिक नाही, फाउंडेशन, ब्लश, कॉम्पॅक्ट वगैरे, ब्रश वगैरे, याच्यामध्ये थोड्या क्रीम्स वगैरे ठेवणार आहे, आणि याच्यामध्ये ठेवणार आहे मी लिपस्टिक सगळ्या माझ्या, कारण माझ्याकडे भरपूर सारे लिपस्टिक आहे, एवढा डब्बा लागेल मला। मग मी त्याच्यामध्ये असं ऑर्गनाइज करणार आहे ते। त्यानंतर मी अजून पुढची गोष्ट घेतली ती म्हणजे ही, आणि मला ही चप्पल खरंच खूप आवडली, आणि मी मम्मींसाठी घेतली, म्हणजे माझ्या सासूबाईंसाठी घेतली, पण माझ्या सासूबाई म्हटल्या की ही खूप म्हाताऱ्या माणसांसारखी दिसते, आणि ऍक्च्युली खरंच माझा नंबर नव्हता ह्याच्यामध्ये, नाही तर मी ही अशीच घेणार होते, आणि मला आवडली आहे ही। तर बघू,
आता जर सासूबाईंना नाही आवडली तर मी माझ्या आजी सासूबाईंना आजींना देणार आहे ही चप्पल. मम्मींना नाही आवडली तर काय म्हणता काय माहिती आता त्या. त्याच्यानंतर पुढे मी ही एक चप्पल घेतली. ही मी माझ्यासाठी घेतलीये. कारण आहे ना माझ्या जी चप्पल आहे ना ती सगळं घर चप्पल वापरते. म्हणजे आजी वापरतात, मम्मी वापरतात, मी पण वापरते. म्हणजे त्यांना जर इथे जवळ कुठे जायचं असलं त्या पटकन माझी चप्पल घालतात आणि जातात. आणि तिच्यावरचा एक डायमंड पण पडला होता म्हणून मी ही नवीन चप्पल घेतली. पण मी ही फक्त ना वेस्टर्न वेअर वरती किंवा मग शॉर्ट कुर्तीज वगैरे घातल्या की मी त्याच्यावरती ही वेअर करणार आहे. आणि रेग्युलर यूज साठी मी अशी घेतली. माझ्याकडे चप्पलच नव्हती राहिलेली पण मला ही एवढी आवडली नाहीये. पण मग कम्फर्टेबल आहे आणि वज्राच्या बाबांना पण आवडली होती पण म्हटले चला घेऊन टाकू ही. त्याच्यानंतर मी हा माझ्यासाठी असा कप घेतलाय. आमच्या घरामध्ये कोणी चहा पित नाही, फक्त आजी पितात, मम्मी पण कधी कधीच पितात, त्या पण पित नाही. आणि माझ्या जाऊबाई पण नाही पितात चहा. तर मी एकटीच चहा प्यायलाय म्हणून मी हा माझ्या अस्थेटिकाला कप घेतलाय माझ्यासाठी स्पेशल. त्याच्यानंतर मी हे 3 क्लचर्स घेतले, 1, 2 आणि 3. पण आहे ना खरं मला क्वालिटी एवढी आवडली नाही कारण मी याच्यातलं एक काढून लावून बघितला होता. तर मला हे 35 रुपयाला 2 पडले. हे 50 रुपयाला 3 आणि हे पण 50 रुपयाला 4 पडले. पण मला वाटत नाही की हे एवढे चांगले आहे. म्हणजे नाही का मला वाटलं की पैसे जास्त घेत आहे म्हटल्यावरती थोडी क्वालिटी चांगली असेल पण एवढी काही क्वालिटी चांगली नाहीये त्यांची. तर हे नका घेऊ. डीमार्ट मधले क्लिप्स फेल आहे पूर्ण. त्याच्यानंतर मी हे घेतलंय रांगोळ्यांचं. मला हे ना बरण्या हव्या होत्या ऍक्च्युली, ते रांगोळ्या काढायचे बॉटल्स असतात तर त्या हव्या होत्या पण त्याच्यामध्ये रांगोळी पण भरलेली होती आणि मला सुट्ट्या भेटल्याच नाही बॉटल्स. मग मी हेच बॉक्स घेतला आणि मला हे 70 रुपयाला पडलंय. ऍक्च्युली खरंच महाग पडलंय. ही एक बॉटल 10 रुपयाला वगैरे अशी येईल किंवा 5 रुपयाला, काय माहिती कितीला येत असेल. पण मग असं मला वाटतं की थोडं महाग पडलंय पण ठीक आहे. त्याच्यानंतर मी हे 2 अजून ऑर्गनायझर्स घेतली. हे मी माझ्या ना ड्रेसिंग टेबल मध्ये ठेवायला घेतले. ड्रेसिंग टेबलच्या माझा खालचा एक हे टेबल काय म्हणतात ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये ठेवायला घेतले हे. कारण तो खूप खूप घाण होते त्या ड्रॉवर मध्ये, मी सारखं वस्तू टाकत असते. मग याच्याने तरी थोडं ऑर्गनाइज राहील असं मला वाटतंय, काय माहिती काय होतं. त्याच्यानंतर मी ही बास्केट घेतली. छान आहे ही, म्हणजे याला झाकण आहे असं. आणि ही 150 रुपयाला भेटली मला. आणि मी ही ऍक्च्युली फ्रुट्स ठेवायला घेतलीये. तर खाली आमचा जो किचन आहे, किचन मधला जो डायनिंग टेबल आहे ना त्याच्यावरती फ्रुट्स ठेवण्यासाठी व्हेंटिलेशन साठी पण याला छोटे छोटे होल्स आहे आणि छान वाटेल. झाकण पण आहे आणि तिथे खूप खराब होत राहतं सगळं, तिथेच जागेवरती पडत असतं म्हणून मी हे घेतलंय एक. त्याच्यानंतर आता 2-3 गोष्टी राहिल्या. आणि मी ही मम्मींसाठी बॅग घेतली, म्हणजे माझ्या सासूबाईंसाठी डीमार्ट वरनं बॅग घेतली. त्यांची पर्स खूप खराब झाली होती, त्यांना हवी होती अशी एक. आणि खरंच मला ही 600 रुपयाला पडली, खूपच महाग पडली असं मला वाटलं. पण ठीक आहे, कपडा वगैरे क्वालिटी वगैरे चांगली आहे. आणि मध्ये खूप सारे कप्पे पण आहे त्याला ठेवायला, असे भरपूर सारे त्यांनी पोर्शन करून दिलेले, वेगवेगळ्या गोष्टी ठेवू शकतो. पण तरी मला थोडी महागच वाटली ही. त्याच्यानंतर अजून मी काही नाही, हा असा एक टॉवेल घेतलाय की आपल्या नाही का बेसिनच्या वरती अडकवायला, हात वगैरे पुसायला असं. आणि बस एवढी शॉपिंग केली, अजून काही नाही घेतलंय. आणि मजा आली शॉपिंग करून. आणि मी हे सगळं ऑर्गनाइज केलं का नंतर तुम्हाला दाखवणार आहे की मी माझं ड्रेसिंग टेबल कसं ऑर्गनाइज केलंय. आता हे सगळं फक्त ड्रेसिंग टेबल साठीच झालंय. मी माझं कबर्ड ऑर्गनाइज करणार आहे आणि असेच ऑर्गनायझर घेणार आहे अजून. तर त्या व्हिडिओसाठी पण लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला फॉलो सुद्धा करा. माझा इन्स्टावरती आयडी आहे, मी तुम्हाला तो मेन्शन करते, त्याच्यावरती जाऊन पण मला फॉलो करा. मी नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला देत राहील. आणि मला दिवाळीची साफसफाई पण सुरू करायची, मी त्याचे पण व्हिडिओज टाकणार आहे. आता लॉंग टाकते की शॉर्ट टाकते मलाच माहित नाही, पण टाकणार तर नक्कीच आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.